आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज सकाळी मोठी खळबळ उडाली. ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह बागुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. गेल्या 6 दिवसांपासून विविध संघटनांकडून चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. कथित गैरव्यवहाराची ACB किंवा SIT मार्फत चौकशी करावी अशी आंदोलकांची मागणी आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता. आज पालकमंत्री ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच बापू बागुल यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बागुल यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी कायम ठेवली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर विरोधात आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी अजिम शेख सह स्वराज्य न्यूज धुळे. ग्रामीण विकास यंत्रणेने या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आम्ही अहवाल पाठवलेला होता त्याच्या माध्यमातून चौकशी देखील व्हायला पाहिजे होती. परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या CO पासून तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आत्मदहन केलेलं आहे. आमच्या मशिनरी आहेत, बोगस दिलेले आहेत. आम्ही कर्जबाजारी झालो पहिला.